नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी बालभारती या पुस्तकातील माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा यदुनाथ थत्ते यांचा आपण आज पाठ पाहणार आहोत। लेखक यदुनाथ थत्ते यांचा परिचय करून घेऊयात। ते एक प्रसिद्ध लेखक आहेत। कथा, कादंबऱ्या, चरित्रे, लेख, अनुवाद अशी जवळजवळ 100च्या आसपास पुस्तकं आपली प्रकाशित केलेली आहेत। यदुनाथ थत्ते स्वातंत्र्य सैनिक आहेत। मुलांनो, महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच यदुनाथ थत्ते यांनी 1942च्या आंदोलनात उडी घेतली, कारावासही भोगला। साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती त्यांनी आचरणात आणली। 32 वर्षे ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा पुस्तकातून घेतला आहे। शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संपूर्ण भारतभर एक प्रतिज्ञा छापली जाते। त्या प्रतिज्ञेचा अर्थ समजावून सांगणारी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी पुस्तिका लेखकांनी लिहिलेली आहे। त्या पुस्तिकेत त्यांनी प्रतिज्ञेतील सर्व संकल्पनांचा अर्थ जिव्हाळ्याने समजावून सांगितला आहे। त्यांची ही पुस्तिका खूपच लोकप्रिय झाली आहे। प्रस्तुत पाठ म्हणजे त्या पुस्तिकेतील एक भाग आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा, मनाने केलेला संकल्प। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो। शाळकरी मुलांशी गप्पा माराव्यात अशी जिव्हाळ्याची सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य पाठ अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतो, त्याचबरोबर भावतो सुद्धा। पाठ अभ्यासल्यानंतर प्रत्येकाच्या मनात या देशासाठी आपल्यालाही काहीतरी भरीव कामगिरी करायची आहे हा निश्चितच दृढ विश्वास निर्माण होईल याची मला खात्री आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठात संवादात्मक शैलीचा वापर केला आहे, म्हणून पाठ शिकवत असताना मी एका विद्यार्थिनीची मदत घेतलेली आहे। आमच्या दोघींच्यामध्ये संवाद होईल। संवाद होत असतानाच मी पाठ तुम्हाला समजावून सांगेन। मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। प्रतिज्ञा म्हणजे शपथ, घोर निर्धार। सुखावलो म्हणजे आनंदित झालो। तुम्हाला माहिती आहे मुलांनो, परिपाठाच्या वेळी आपण प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणत असतो। मुलांचा परिपाठ संपल्यानंतर मुले प्रार्थनेहून परतली। मग मी मुलांना विचारलं, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। अलबत म्हणजे नक्कीच, करंटे म्हणजे दुर्दैवी। आपण बऱ्याचदा कपाळकरंटा हा शब्द वापरतो। कपाळकरंटा म्हणजे ज्याचं भविष्य वाईट आहे असा। जर आपण आपल्या देशावर प्रेम नाही केलं तर काय होऊ शकेल? तर आज आपल्या देशावर पाकिस्तान आतंकवादी, दहशतवादी कारवाया करत आहे। चीन घुसखोरी करत आहे। जर आज आपलं देशप्रेम आपण व्यक्त नाही केलं, या देशांवर योग्य ती कारवाई नाही केली तर कदाचित आपला उद्या वाईट असू शकतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या देशावर प्रेम करायला हवं। मुलाच्या या उत्तरावर मी त्याला विचारलं, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे नक्की काय करता? माझा हा प्रश्न ऐकून मुलं आश्चर्याने माझ्याकडे पाहतच राहिली, कारण असा प्रश्न त्यांना कधी कोणी विचारला नव्हता आणि असा प्रश्न त्यांना पडलाही नव्हता। आणि देशावर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं हेच त्यांना समजलं नव्हतं। म्हणून मी मुलांना विचारलं, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो, करते तर। प्रेम करते म्हणजे नक्की काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते। मग देशावर प्रेम करायचं तर तुम्ही काय कराल बरं? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू। म्हणजेच देशावर प्रेम करू। पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक। देशावर प्रेम करणे एक वेळ सोपं, पण देशबांधवांवर प्रेम करणं अवघड, हो ना? हो, खरे आहे। भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम। आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात। म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवरही प्रेम करायला हवे।
देशाची भूमी म्हणजे देश आणि भूमिपुत्र म्हणजे देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच देशबांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर प्रेम करणे आणि देशबांधवांवर प्रेम करणे. बरोबर आहे. भगतसिंह, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. ते खरंच आहे. पण आता त्यांच्यासारखं प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? गुलाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही असा. आपत्काळी म्हणजे संकटकाळी. मुलांनो, भगतसिंग, राजगुरू हे फासावर गेले कारण देश त्यावेळी पारतंत्र्यात होता, गुलाम होता. परकीय लोक आपल्यावर राज्य करत होते. त्यावेळी या गुलामीतून या देशाला मुक्त करणं अतिशय आवश्यक होतं. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. देश संकटात असला म्हणजेच पारतंत्र्यात असला तरच देशावर प्रेम करायचे का? तरच ते खरं प्रेम असतं का? तर अजिबात नाही. आज देशात खूप वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या समस्या दूर करणं, त्यासाठी प्रयत्न करणं, हे करणं म्हणजे सुद्धा देशप्रेम असतं. नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. संकटांना आमंत्रण देणे म्हणजे संकट येईल अशी स्थिती निर्माण करणे. म्हणजे आपल्याला प्रेम दाखवायचं असेल त्यासाठी देशाला संकटात ढकलायचं का? किंवा संकट आल्यावरच प्रेम करायचं का? देशावर संकट नसताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला आपल्या देशावरचं प्रेम दाखवता येतं. बघा हां, एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. गगनभेदी म्हणजे गगनाला भेदणारा, घोष म्हणजे जय जयकार करणे. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावून सांगितली. उदाहरणार्थ आपण बऱ्याचदा म्हणतो सरकार बघेल, सरकार करेल, आपलं काय जातंय, सरकारचं आहे. सरकार म्हणजे कोण? तर सरकार म्हणजे आपण सगळे. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे काम पाहत असतात. त्यामुळे सरकार म्हणजे आपण सर्व जनता असतो. देशावर प्रेम करायचं म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद म्हणजे फरक, हे सगळं विसरायचंय. अजिबात या जात, धर्म, वंश, भाषा या गोष्टींमध्ये अडकायचं नाही. असं जेव्हा तुम्ही विसराल तेव्हा सर्वांवर प्रेम करता येईल. पण प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे. ओल्या डोळ्यांनी म्हणजे आपुलकीने, म्हणजे दुसऱ्याची वेदना आपली असली पाहिजे, आपली आहे असं समजून करायचं. आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचं. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा? हास्य म्हणजे आनंद आणि अश्रू म्हणजे दुःख. यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. जागतिक म्हणजे जगाची. हास्य हे आनंदाचे प्रतीक. आपल्या देशबांधवांचा आनंद पाहून आपले मनही आनंदित होते. जेव्हा आपले देशबांधव दुःखात असतात तेव्हा आपले मनही व्याकुळ होते. आपल्या डोळ्यात अश्रू दाटतात. आपण त्यांच्या मदतीला धावून जातो. म्हणजे आपण अन्य देशबांधवांशी समरस होतो. म्हणून हास्य आणि अश्रू यांची भाषा म्हणजे देशबांधवांशी समरस होण्याची भाषा असते. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. निष्क्रिय म्हणजे कोणतीही कृती न करणारे. प्रेम सक्रिय पाहिजे. सक्रिय म्हणजे क्रियाशील. तसे सुबुद्धही हवे. सुबुद्ध म्हणजे चांगली बुद्धी. मुलांनो, तुम्हाला जर प्रश्न विचारला तुमची आई तुमच्यावर प्रेम करते म्हणजे काय करते? आपली आई आपल्यावर कृतीतून प्रेम करते. कृतीतून प्रेम करणे म्हणजे सक्रिय आणि कृती न केलेलं प्रेम म्हणजे निष्क्रिय. म्हणजे मी फक्त तुमच्यावर प्रेम करते आणि कृती कुठलीच करत नाही तर ते प्रेम असूच शकत नाही. आणि जर तुम्ही आजारी असाल तर तुमची आई 24 तास तुमच्या उशापाशी बसून तुमची सेवा करते. तुम्हाला भूक लागली असेल तर ती लगेच काहीतरी पटकन खाऊ करून देते. अशा अनेक गोष्टी करणं म्हणजे कृतीयुक्त प्रेम, सक्रिय प्रेम असतं.
तुम्हाला हिरकणीची गोष्ट माहिती आहे. हिरकणी रायगडावर अडकली होती. आपला बाळ रात्रभर भुकेने व्याकुळ होऊन रडेल या कल्पनेने हिरकणीचा जीव कासावीस झाला. तिने बुरुजावरून उड्या घेत घेत रायगडाचा पायथा गाठला आणि घरी पोहोचली. हिरकणीच्या कृतीतूनच तिच्या बाळावरील प्रेम व्यक्त झाले. मनात प्रेम असेल तर आपण पटकन कृतीच करतो. म्हणूनच म्हणतात की प्रेम कधीही निष्क्रिय नसते. शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. रचनात्मक काम करणे म्हणजे देशाचं भविष्य घडवणारं काम करणं. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच आहे. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय बरं होईल. उदाहरणार्थ पहा, आपण बऱ्याचदा दंगली करतो, जाळपोळ करतो, तोडफोड करतो. याच्यामुळे केवढं मोठं देशाचं नुकसान होत असतं. जपानमध्ये एखादी गोष्ट तेथील जनतेला नाही आवडली तर ते फक्त कपाळावर काळी फीत बांधतात आणि आपलं काम चालू ठेवतात. आपल्याला असं नाही का करता येणार? आपण या वाईट गोष्टी करून आपण आपल्या देशाचंच नुकसान करत असतो. आपण सर्वांनी पोटा पलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. पोटा पलीकडे पाहणे म्हणजे फक्त आपल्या पोटाचाच विचार न करता देशाच्या सांस्कृतिक सामाजिक गरजा लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार काम करायचं. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आपण ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. स्वार्थी म्हणजे स्वतःचे हित पाहणारा, निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसणारा. पहा, स्वार्थी वृत्तीने जर तुम्ही एखादं काम खूप मोठं काम केलं तरी ते खूप लहान होऊन जातं आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं काम हे खूप खूप मोठं होऊन जातं. संत कबीरांचं तुम्ही नाव ऐकलेलं आहे? हो, ऐकले आहे ना. संत कबीरांचा इथे तुम्हाला शेले विणताना फोटो दिसतोय. भारतभूमीत जन्मलेले संत कबीर समाजसुधारक होते. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे ते होते. विज्ञानवादी शिकवण देऊन त्यांनी आपल्या जगाला कायम प्रेरणा दिलेली आहे. संत कबीर जेव्हा शेले विणायचे तेव्हा ते इतर विणकरांसारखेच विणायचे, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. सनंग म्हणजे अगदी सलग विणलेलं अखंड वस्त्र आणि हे मी माझ्या देशासाठी विणतोय ही भावना त्यांच्या विणण्यामध्ये असायची आणि म्हणूनच ते सगळं अपूर्व असायचं. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेलच की नाही? हो, फरक असायला हवा. मुले सज्ञान व्हावीत म्हणून जेव्हा शिक्षण दिलं जातं तेव्हा त्या शिक्षणातून सुसंस्कृत सुशिक्षित अशी मुलं तयार होतात. आणि फक्त परीक्षेत मार्क्स मिळावेत म्हणून जेव्हा शिकवलं जातं तेव्हा फक्त मार्क्स मिळतात, मात्र सुशिक्षितपणा सुसंस्कृतपणा अशा माणसांच्यामध्ये नसतो. अशी माणसं गुंड, दहशतवादी, आतंकवादी होतात, संवेदना शून्य असतात. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थही खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप धप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही? आईची शाबासकी ती आईची शाबासकी. यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? अगदी बरोबर आहे. बघा हा, आई जेव्हा पाठीवरून हात फिरवते, शाबासकी देते, तो स्पर्श आणि कोणी पाठीवर धप धप मारलं तर तो स्पर्श, यामध्ये खूप मोठा फरक आहे. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. जेव्हा मी माझ्या देशासाठी काही करतो, माझं जेव्हा काम म्हणून ते करतो, तेव्हा ते नक्कीच एक चांगल्या दर्जाचं होत असतं. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच,
अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपल्या देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची काय बरं गरज आहे? देशावर प्रेम करण्याची संधी मिळावी म्हणून देशावर संकटे आणण्याची अजिबात गरज नाही. कारण आता कितीतरी लहान सहान कृती करून सुद्धा देशावरील प्रेम व्यक्त करता येतं. आता उदाहरण कोरोनाचंच घेऊयात. सरकारने लॉकडाऊन जाहीर करून सर्वांना घरात बसायला सांगितलेलं आहे. आपण सर्वांनी घरात बसून सरकारला सहाय्य करणं म्हणजे सुद्धा एक देशप्रेमच आहे. कुठेही गर्दी न करता, सार्वजनिक ठिकाणी एकत्र न जमता देशाला सहकार्य करून आपण देशावर प्रेम दाखवू शकतो. STमध्ये, रेल्वेमध्ये थुंकणं किंवा तिथे असणारी सीट फाडणं, रस्त्यावर आंदोलनं करून रस्ता अडवणं, लोकांच्या गैरसोयी निर्माण करणं हे देशप्रेमाच्या पूर्ण विरोधात आहे. आपण अशा गोष्टी टाळायला हव्यात. मी हे सांगत असताना मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. फोल म्हणजे व्यर्थ. तुमचं देशावर आणि देशबांधवांवर दोघांवरही प्रेम असायला हवं. दोघांपैकी कोणा एकावर प्रेम असता कामा नये. प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच फक्त आलिंगन देता येते. कवेत घेणे, मिठीत घेणे. आपल्याला कितीही वाटलं की संपूर्ण विश्वाला आपल्या मिठीत घ्यावं, सर्वांशी चांगलं वागावं, परंतु ते अशक्य आहे. आपल्या जवळच्या माणसांनाच फक्त आपल्याला आलिंगन देता येतं. त्याप्रमाणे यच्च यावत मानवमात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असतं. यच्च यावत म्हणजे सर्व. जरी सगळ्या मानवांवर प्रेम करायचं आपण असं म्हटलं तरी फक्त आपल्या देशबांधवांवरच आपल्याला प्रेम करता येतं. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. संवर्धक म्हणजे चांगलं पोषण करण्याची शक्ती, म्हणजे ताकद. चांगलं पोषण करण्याची ताकद असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगावर प्रेम करणं, माणसांवर प्रेम करणं हाच एक खरा धर्म आहे असं साने गुरुजी म्हणतात. आणि अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि असा जो कोणी जगावर प्रेम करत आहे, प्रेमालाच खरा धर्म मानत आहे, त्यालाच खरा उपासक म्हणता येईल. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते का? आणि असेल तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? आपल्या देशावर आपले जर खरं खरं प्रेम असतं तर सर्वत्र घाण आपण केली नसती, सर्वत्र उघडे बोडके डोंगर ठेवले नसते, आपण स्वच्छता ठेवली असती, सर्वत्र झाडी लावली असती. सस्य श्यामला माता म्हणजे सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्याचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. सगळेजण आपली शेती विकून गुंठामंत्री होत आहेत. असं जर झालं तर आपल्या देशाची परिस्थिती काय होईल इथून पुढे? आपण सर्वांनी घाम गाळायची तयारी ठेवायला हवी, म्हणजे आपली भूमी पुन्हा एकदा सस्य श्यामला माता होईल. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे. पुन्हा एकदा आपण आपला देश सस्यश्यामल करू शकतो, पण त्यासाठी सर्वांनी जिद्द ठेवायला हवी. कंबर कसून कामाला लागायला हवं, तरच हे घडू शकेल. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. कचाट्यात सापडणे म्हणजे तावडीत सापडणे, गवसणे म्हणजे सापडणे. यासाठी मला प्रयत्न करायला हवेत. खटपट करणे, प्रयत्न करणे. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का? आपण जर सगळीकडे प्रदूषण केलं, हवा, ध्वनी, पाणी, मृदा ही सगळी प्रदूषणं करत बसलो तर आपल्या देशावरचं प्रेम आपलं आहे हे दिसेल का? अजिबात दिसणार नाही. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे.
हे कसं विसरता येईल? सुजलाम सुफलाम म्हणजे भरपूर पाणी, धान्य, धन असणारी ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असं आपण म्हणतोय, आणि एकीकडे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण करतोय. म्हणजे ही भूमी सुजलाम सुफलाम राहणं हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे आपली कामगिरी ही चांगली असायला हवी. कर्तृत्व म्हणजे कामगिरी. आपण कुठेही घाण करायला नको, झाडी तोडायला नको, प्रदूषण करायला नको. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागत नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? बघा हां, एखाद्याला कष्ट करायची खूप इच्छा आहे. उदाहरणार्थ विदर्भातला शेतकरी घेऊयात. कष्ट करायचंय, शेती करायची, सगळं करायचंय, पण तिथे पाऊसच नाही, पाणीच नाही, तर त्याच्या कष्टाला अर्थच उरत नाहीत. आणि एखाद्याला फळाची इच्छा आहे पण कष्टच करायचे नसतील तर काय? तर थोडक्यात ही भूमी सुफल करण्यासाठी आपल्या सर्वांना योग्य त्या दिशेने पावले उचलायला हवीत. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, सत्यात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारतमातेला आवडेल का? बऱ्याचदा आपण जातीवरून, धर्मावरून, वंशावरून, भाषेवरून दंगली करतो. यामुळे देशाचं नुकसान होतं. देशाचं पर्यायाने ते आपलंच नुकसान होत असतं. आणि जर आपण असं केलं तर माझ्या देशावर प्रेम आहे हे म्हणण्यात अर्थ नाही. देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. समाजात असणारा प्रत्येक घटक त्याला असं वाटलं पाहिजे की न्याय, स्वातंत्र्य, समता ही तत्त्वसुद्धा आमच्यासाठी सुद्धा आहेत, फक्त ती वरच्या लोकांसाठीच नाही आहेत. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. माझं फक्त माझ्या देशावर प्रेम आहे असंच म्हणून चालणार नाही, तर या देशातील देशबांधवांवर सुद्धा प्रेम करायला हवं. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल, ही एक लबाडीच असेल. तुम्ही जाणून बुजून मुद्दाम खोटं बोलत आहात हे इथे दिसून येतं. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणं आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचं आश्वासन देणं म्हणजे देशावर प्रेम करणं. शब्दांकित म्हणजे शब्दात व्यक्त केलेलं असणं, आश्वासन देणं म्हणजे खात्री देणं. वंदे मातरम गीतामध्ये जे काही चित्र आपण वर्णन केलेलं आहे ते वास्तवात यावं यासाठी आपण सर्वांनी धडपड करायला हवी. आणि या प्रत्येक समाजातील घटकाला, या आपल्या देशबांधवांना आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांची खात्री द्यायला हवी. तरच खऱ्या अर्थाने म्हणता येईल माझ्या देशावर प्रेम आहे. हा पाठ इथे संपतोय.